ओम शांती. आजची मुरली आहे 9/4/2025. आज बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, ज्ञान देण्याच्या अगोदर प्रत्येकाची नाडी तपासून पहा, मगच बाबांचा परिचय द्या. जोपर्यंत स्वतःला स्वतःचा परिचय होत नाही तोपर्यंत ज्ञान देणं हा व्यर्थ वेळ घालवणं आहे. बाबा पुढे प्रश्न विचारतात, मुलांनो, कोणता मुख्य पुरुषार्थ आहे की ज्याच्याद्वारे शिष्यवृत्ती घेण्याचा अधिकारी बनू शकतो? तर त्यामध्ये विशेष गुण म्हटलं जाईल अंतर्मुखता, म्हणजे एकाग्रता. असं म्हटलं जातं, अंतर्मुखी सदा सुखी. एकाग्रतेची शक्ती वाढवण्यासाठी एकांतवासी होणं गरजेचं आहे. मन आणि बुद्धी जोपर्यंत एकाग्र होत नाही तोपर्यंत तो त्या अभ्यासामध्ये पुढे जाऊ शकत नाही. आणि तोच मुलगा शिष्यवृत्ती घेऊ शकतो ज्याच्यामध्ये एकाग्रतेची शक्ती आहे. बाबा म्हणतात, बाबा सर्वांचे कल्याणकारी आहे आणि सर्वांना श्रीमत देत आहे. अंतर्मुखी योगी मुलं कधीही देह अभिमानवश होऊन रुसत नाही किंवा भांडण तंटण करत नाही. त्यांची चालचलन एकदम सभ्य आणि रॉयल असते. बाबा म्हणतात, ते खूप कमी बोलतात. कमी बोलल्यामुळे त्यांची जी शक्ती आहे ती साठून राहते आणि ती त्यांना अभ्यासामध्ये म्हणजे पुरुषार्थ करण्यासाठी त्याचा वापर होतो. अशी मुलं यज्ञ सेवेशी खूप प्रेमळ असतात. न सांगता यज्ञ सेवा करण्यासाठी ते तत्पर राहतात. त्यांना यज्ञ सेवा करण्याची आवड निर्माण होते. अशी मुलं कधीही कुणाशीही वादविवाद घालत नाही. आपल्या ईश्वरी सेवेमध्ये मस्त राहतात. आणि असे मुलं योगाचा विशेष म्हणजे चार्ट वाढवतात. त्यांना योग करण्यासाठी मेहनत लागत नाही. बाबा सांगतात, तुम्ही प्रत्येक कर्म करत असताना बाबांची आठवण बुद्धीमध्ये राहील. प्रत्येक कर्म करत असताना बाबांच्या सोबत तुम्हाला कर्म करता येईल असा तुम्ही नेहमी प्रयत्न करत राहा. बाबांच्या आठवणीमध्ये राहणं हेच कल्याण आहे. कारण बाबा कल्याणकारी आहे. प्रत्येक क्षण हा जर बाबांच्या आठवणीमध्ये आपला सफल झाला तर आपलं अनेक जन्माजन्माचं भाग्य आपल्याला बनवण्यासाठी चान्स आहे. बाबा सांगतात, आता तुम्ही विशाल बुद्धी बनवून हा जो अनादी आणि आदी बनलेला ड्रामा आहे याला तुम्ही गहन रीतीने समजून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला विशाल बुद्धी बनणं गरजेचं आहे. ड्रामा खूप कल्याणकारी आहे. आपण जे बोलतो, जे करतो, जे वागतो, जे पाहतो हे दर 5000 वर्षांनी परत परत रिपीट होत आहे. म्हणून प्रत्येक क्षण आपण ह्या वेळामध्ये आनंदी राहायला हवा आहे. आजचा वेळ गेला तो पुन्हा रिपीट होत आहे, परंतु 5000 वर्षानंतर. म्हणून वर्तमान समय कधीही आपला व्यर्थ घालवायचा नाही. वर्तमान समय आपल्या भविष्याची शिदोरी असते. बाबा पुढे सांगतात, आपल्या श्रेष्ठ जीवनाद्वारा परमात्मा ज्ञानाचे प्रत्यक्ष सबूत देणारे माया प्रूप भव. स्वतःकडे परमात्मा ज्ञानाचे प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे मायावर विजय मिळवणे आहे. आपले श्रेष्ठ जीवन हेच प्रत्यक्ष प्रमाण आहे हे दाखवण्याची आवश्यकता नाही. तर प्रत्येक क्षण जीवनामध्ये आनंदाचा जातो का?
खुशीचा जातो का, प्रेमाचा जातो का, सर्व प्राप्तींचा अनुभव होतो का, हेच प्रत्यक्ष प्रमाण आहे. म्हणून बाबा म्हणतात, मुलांनो, प्रवृत्तीमध्ये भले राहा, परंतु प्रवृत्तीमध्ये राहत असताना परवृत्तीमध्ये राहा. जसं बाबा उदाहरण देतात, कमळाचं फूल नेहमी पाण्यात असतं, चिखलात असतं, परंतु ते स्वतःवरती कधीही पाणी उडून घेत नाही किंवा ती गंदगी कधीही उडून घेत नाही. तशाच प्रकारे प्रवृत्तीमध्ये राहत असताना प्रत्येकाचा पार्ट हा साक्षी होऊन पाहता आला पाहिजे. जे ह्या सृष्टीभूतलावर होत आहे याला निमित्त समजून, साईड सीन समजून पाहता आलं पाहिजे. तर कोणत्याही परिस्थितीचा प्रभाव आपल्या आत्म्यावरती होणार नाही. पुढे बाबा सांगतात, देह आणि देहाच्या दुनियापासून तुम्हाला एकदम अलिप्त व्हायचं आहे. कारण मनुष्य मेल्यानंतर ह्या दुनियापासून तसाही उपराम होतो. बाबा जिवंत असताना आपल्याला हा अभ्यास शिकवतात, मुलांनो, तुम्हाला ह्या देहाच्या दुनियापासून उपराम अवस्था धारण करायची आहे. यासाठी मधून जसं परवाच्याच मुलीत बाबांनी सांगितलं की आत्ता आवाजात आणि आत्ता आवाजाच्या पलीकडे आत्ताच कर्म करा आणि लगेच कर्मापासून वेगळे व्हा. म्हणजे कर्मापासून विरक्त व्हा असं नाही, पण कर्माच्या प्रभावापासून दूर राहा. पुढे बाबा सांगतात, पवित्र जीवन जगणं हे तुमच्या ज्ञानाचं प्रत्यक्ष प्रमाण आहे. पवित्रता ही सर्वांना आवडते, पवित्रता ही सर्वांना आकर्षित करते. पवित्रता हीच स्वच्छता आहे. पवित्रता हा आपल्या जीवनाचा शृंगार आहे आणि पवित्रता हीच ह्या जीवनाची जननी आहे. पवित्रता ही सर्वांना खेचत असते. आपल्यालाही आपल्या स्वतःचं जीवन पवित्र बनवून इतरांचंही जीवन आपल्याला पवित्र बनवायचं आहे. यासाठी आपण सर्वजण निमित्त आहोत. पुढे बाबा सांगतात, अतींद्रिय सुखाचा अनुभव करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा खजाना आपल्याकडे जो आहे तो चोरी होता कामा नये. चोरी कोण करतं? तर माया ही आपला खरा शत्रू आहे. जर आपण आत्मअभिमानी होऊन बाबांसोबत नेहमी राहिलो तर आपला खजाना कधीही चोरी होऊ शकत नाही. त्यालाच बाबांनी उदाहरण आपल्याला दिलेलं आहे की जर विजयी होण्यासाठी अटेन्शन रूपी शिपाई जर तत्पर राहिला तर कोणताही चोर येऊन चोरी करू शकत नाही. म्हणजे आपल्यामध्ये लक्षरूपी हा शिपाई इतका अलर्ट पाहिजे, इतका तत्पर पाहिजे की आपल्या आत्म्याने केलेली कमाई ही कधीही माया चोरी करून जाऊ शकत नाही. ओम शांती.